नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा सुपर फास्ट शॉर्ट ट्रिक ज्या वापरून तुम्ही गणिताचे मोठे मोठे प्रश्न अगदी 5 ते 10 सेकंदात सोडवू शकाल. आज आपण अशा ट्रिक्स पाहणार आहे ज्याने तुमचा परीक्षेतील अमूल्य वेळ वाचेल आणि स्कोर थेट वाढेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक ट्रिक तुमची परीक्षेतील 5 मिनिटे वाचवू शकते. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका घड्याळात 8:20 झालेत आणि 9:08 दुसऱ्या घड्याळामध्ये झालेत. या दोन्ही वेळ, मिनिट काटा आणि तास काटा यात होणाऱ्या कोनांच्या मापामधील फरक किती? आता मिनिट काटा आणि तास काटा ज्यावेळी 8:20 झाले असतील त्यावेळी तो किती अंशाचा कोन होतो, आणि 9:08 झाले असताना मिनिट काटा आणि तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन होतो, या दोघांचा फरक इथे विचारलेला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे बघा याचा. 8:20 म्हणजे 8 हॉवर्स असणार आहेत आणि 20 काय असणार आहेत, मिनिटे असणार आहेत. फॉर्म्युला आहे 30h मायनस 11/2m. आता 30 गुणुले h किती आहे 8, 11/2 m किती आहे 20, 240 वजा 110, 30 डिग्री अंशाचा कोन असेल. शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे इथं. तर 130 अंशाचा कोन होणार आहे घड्याळात ज्यावेळी 8:20 झाले असतील त्यावेळी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये 130 अंशाचा कोन झालेला असणार आहे. आता सेम 9:08 सुद्धा करूया. हे असणार आहे h, हे असणार आहे m. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. 30 × 9 मायनस 11/2 × 8, 270 वजा 44, 226. आणि आता आपल्याला काय विचारलंय, तर यांनी फरक विचारलेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथे आपला 226 डिग्री अंशाचा कोन आलेला आहे, पण हा 180 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे इथं एक कंडिशन आहे, ज्यावेळी 180 अंशापेक्षा जर तुम्हाला मिळालेला कोन जर मोठा असेल तर आपण काय करतो, 360 डिग्रीमधून तो वजा करतोय. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 134 डिग्री. त्यामुळे या दोघांतील फरक आता आपल्याला घ्यायचा आहे. 134 डिग्री वजा 130 डिग्री, 4 डिग्री यातील फरक असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. शक्यतो घड्याळाचे प्रश्न TET विचारले जात आहेत सध्या. बघूया पुढचा प्रश्न. क्रमांक 2. दोन संख्यांची बेरीज 60 आहे. मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा. आता हा क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे समीकरणाचा प्रश्न आहे आणि TET हा समीकरणाचे प्रश्न येतात. दोन संख्यांची बेरीज किती आहे, 60 आहे. घेतोय आपण x + y 60 घेतोय. आता पुढची कंडिशन काय बघा, मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा, इथे मोठी संख्या x घेतली आपण असं समजा आणि लहान संख्या ही y आहे. आता मोठी संख्या ही म्हणजे काय करतोय आपण, मोठी संख्या x ही म्हणजे इक्वल देतोय बरोबर लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा. म्हणजे हे इक्वेशन नंबर 1 झालं, हे इक्वेशन नंबर 2 झालं. आता हे कसं लिहितोय बघा आपण, x - 3y = 8. हेच आपण 3y इकडे घेतलंय फक्त. आता इथे काय करूया, इक्वेशन, आता हे 3 नंबर इक्वेशन आहे. इक्वेशन 1 आणि 3 यांची काय करूया, वजाबाकी करूया. 1 आहे x + y = 60 वजा x - 3y = 8. आता ज्यावेळी वजाबाकी करतोय आपण त्यावेळी काय करतोय, तर चिन्ह बदलतोय. इथं प्लस आहे, मायनस येणार. इथं मायनस आहे, इथं प्लस येणार. इथं प्लस आहे, इथं मायनस येणार. आता हे प्लस x मायनस x निघून जाईल. y + 3y 4y होईल आणि हे किती होईल, 52. म्हणजे y ची किंमत किती येईल, 52/4. y ची व्हॅल्यू आली 13. म्हणजे लहान जी संख्या असणार आहे दोन्हीपैकी, x आणि y मध्ये जी लहान संख्या असणार आहे ती 13 आहे. आता ऑप्शन ए मध्ये ऑप्शन ए याच्याशी मिळतोय 13. पण आता x चेक करूया आपण.
47 येतोय की नाही ते. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. वायची किंमत एक्स प्लस वायची किंमत आहे 13 बरोबर 60. एक्स बरोबर 60 वजा 13 47 एक्स व्हॅल्यू आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. समीकरणाचे एक्झाम्पल पाहण्यासाठी तुम्ही शकता आपल्या चॅनलला व्हिजिटमध्ये समीकरणाचा डिटेल टॉपिक आपण इथे घेतलेला आहे. यावरील एक सुद्धा तुमचा मार्क यामध्ये मिस होणार नाही, इतक्या व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3. 2 फासे एकाच वेळी फेकले गेले. पहिल्या फास्यावर 4 येण्याची संभाव्यता काय आहे? आता फासे कॉइन यामध्ये काय होतंय, गफलत होते मुलांची. फासे म्हणजे जो आपण सापशिडीचा खेळतोय ना, तो ठोकळा, त्याला काय म्हणतोय आपण? त्याच्या पॉसिबिलिटी काय असतात? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या पॉसिबिलिटी असतात. आणि कॉइनच्या ज्या असतात त्या हेड आणि टेल असतात. ओके, हा पार्ट नाही इथे घ्यायचा आपल्याला. तर 2 फासे हे फासेंचे पॉसिबिलिटी आहे. 2 फासे एकाच वेळी फेकले गेले. पहिल्या फासावर 4 येण्याची संभाव्यता काय आहे? आता सगळ्या संभाव्यता आपण लिहून घेऊया इथं. 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6. त्यानंतर 2, 1, 2, 2, 2, 3, 6, 4, 6, 5 आणि 6, 6. आता या सगळ्या काय आहेत? पॉसिबिलिटी आहेत. तर यामध्ये पहिल्या फासावर 4 येण्याची संभाव्यता काय असेल? आता या 36 टोटल काय आहेत? पॉसिबिलिटी आहेत. तर 4 येण्याच्या पहिल्या फासावर 4 येण्याची संभाव्यता म्हणजेच 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6 म्हणजे पहिल्या फासावर काय आलेलं आहे? 4 आलेले आहेत. म्हणजे पॉसिबिलिटी किती आहेत? 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि टोटल पॉसिबिलिटी कन्सिडर करतोय आपण 36 म्हणजे 1/6 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रोबॅबिलिटी हा जो चॅप्टर आहे, किती वेळ तुम्ही त्याच्यावर जर दिला तरी त्यामध्ये फुल मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे आणि एखादा प्रश्न तरी नक्की हा असतोच. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 4. खालील अंकगणिती श्रेणीतील पहिल्या 60 पदांची बेरीज किती? आता हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जात आहे एक्झाममध्ये. आपल्याला श्रेणी इथं अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 7, 11, 15 आणि 19. आता यामध्ये पहिले पद काय आहे? त्याला आपण ए असं म्हणतोय, बरोबर? आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करावा लागणार आहे बघा. 2 पार्ट आहे, ते 2 जर तुम्ही फॉर्म्युले केलात तर हा पूर्ण चॅप्टर कव्हर होतोय. इथे एक तर एक्झाम्पल यावरती nth टर्म काढा असं असतो, म्हणजे 5वे पद काय असेल, 6वे पद काय असेल असं असतो. किंवा आता इथे सांगितल्याप्रमाणे पहिल्या 60 पदांची बेरीज किती असा तरी प्रॉब्लेम असतो. आता इथे ज्यावेळी तुम्हाला 5वी टर्म काढा किंवा 6वी टर्म काढा असा ज्यावेळी प्रश्न असतो ए ऑफ एन काढा, त्यावेळी फॉर्म्युला काय यूज करायचा? प्लस n-1 इंटू डी. सिम्पल हा फॉर्म्युला यूज करायचा इथं. आणि जेव्हा तुम्हाला आता इथे प्रश्न काय, या अंकगणिती श्रेणीमधील पहिल्या 60 पदांची बेरीज किती? आता इथे बेरीज विचारले, त्यामुळे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे बघा बेरीज काढण्याचा. n/2 2a प्लस n-1 इंटू डी. आता इथे ए काय आहे? ए म्हणजे पहिली टर्म 7 आहे. डी म्हणजे यामधील डिफरन्स किती आहे? 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19 म्हणजे 4चा डिफरन्स आहे म्हणून डी येईल 4. आणि इथे n काय येणार आहे? n येणार आहे 60. आता या व्हॅल्यू पुट करूया. 60 भागिले 60 पदांची बेरीज काढायची आहे, त्यामुळे n येईल 60. 2 इंटू 7 प्लस n-1 काय येणार आहे? 59. 60 वजा 1 काय येणार आहे? 59 गुणिले डिफरन्स आहे 4चा. आता याचं उत्तर काय येईल? 60 भागिले 2 30 येईल. 14 अधिक 200 म्हणजेच 30 गुणिले 14 अधिक 236 किती येणार आहे? 250 आणि 25 3 75 आणि 00 बेरीज काय येईल? 7500. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. हे एक्झाम्पल तुम्ही सूत्र न वापरता सुद्धा सोडवू शकताय.
एकतर तुम्ही या मेथडनं सॉल्व्ह करू शकताय किंवा दुसरी पद्धत पण आपल्याकडे आहे. पद्धत काय आहे बघा, आपल्याला पहिला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि nth टर्म काढून घ्यायची आहे. म्हणजे काय फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. ए आहे 7, n किती आहे 60 वजा 1 गुणुले डिफरन्स आहे 4चा. 7 गुणुले 59 गुणुले 4 याचं उत्तर किती येईल 243 याचं उत्तर येईल. ए ऑफ n काढला. आता यांची सरासरी काढायची. त्यानंतर सरासरी कसं काढतोय आपण, पहिली टर्म पहिले पद प्लस शेवटचे पद भागिले 2. त्यांची सरासरी कशी येणार 7 अधिक 243 भागिले 2, 250 भागिले 2, 125 आणि त्यानंतर 125 आणि 60 पदांची बेरीज करायची म्हणून गुणुले 60 याचं सुद्धा उत्तर येईल 7500. म्हणजे फक्त या फॉर्म्युल्यावरून सुद्धा आपण फाइंड करू शकतोय की 60 पदांची बेरीज काय केलेलं आहे. ए ऑफ n म्हणजे nth टर्म काढून घेतलेली आहे, म्हणजे 60वी जी टर्म आहे ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर सरासरी काढलेली आहे. पहिले पद आणि शेवटचे पदांची बेरीज भागिले 2 आणि 125 आलं. त्यानंतर त्याचं 25 गुणिले 60 7500 आपलं उत्तर असेल. दोन्ही पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतोय. ओके, चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 5. 10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 87,256 पासून 87,280 पर्यंत क्रमांक आहे, तर एकूण रक्कम किती? यामध्ये किती नोटा येतात हे सुरुवातीला तुम्हाला पाहावं लागेल. म्हणजेच काय, नोटा काढण्याचा फॉर्म्युला कसा होतोय बघा, तर शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक आणि प्लस 1 आहे हे विसरायचं नाही. शेवटचा क्रमांक किती आहे 87,280 वजा पहिला क्रमांक आहे 87,256 प्लस 1. आता इथे 24 आहेत. 24 अधिक 1 25 नोटा आहेत टोटल. आता त्या किती रुपयाच्या आहेत 10 रुपयाच्या नोटा आहेत, म्हणून एकूण रक्कम किती होईल, एकूण रक्कम 25 गुणुले 10 250 रुपये एकूण रक्कम होईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. फक्त यामध्ये हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे आणि हा अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 6. एक टाकी भरण्यासाठी अ पाईपला 3 तास, ब पाईपला 6 तास आणि क पाईपला 18 तास लागतात. सगळे पाईप जर उघडले तर त्या टाकीला भरण्यासाठी किती वेळ लागेल? अ ला एक टाकी भरण्यासाठी 3 तास लागतात, ब ला एक टाकी भरण्यासाठी 6 तास आणि क ला एक टाकी भरण्यासाठी 18 तास लागतात. आता हेच आपण इथं कसं करतोय, 1/1/3 तिन्ही नळ उघडलेले आहेत त्यामुळे, आणि इथे काय केलेलं आहे 18 याचा लसाव येतो म्हणून 18ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलेला आहे. आणि मल्टिप्लाय करतोय त्यामुळे डिवाइड सुद्धा करतोय आपण, जेणेकरून ते दोन्ही कॅन्सल होतील. आता हे जेव्हा सॉल्व्ह करतो आपण त्यावेळी काय आले 6 3 संग 18 साइन 3 18 आणि 18 कॅन्सल 1. हेच आपण इथे लिहिलेलं आहे 1/6 + 3 + 1 डिवाइड 18 डिवाइड 10 व 1.4/5 तास उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक 4. क्रमांक 7. जर 12 पुरुष किंवा 18 महिला एक काम 14 दिवसात करत असतील तर 8 पुरुष आणि 16 महिला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? एक सोपी ट्रिक आहे. तर ज्यावेळी प्रश्नामध्ये किंवा आणि असा ज्यावेळी प्रश्नामध्ये उल्लेख असतो, किंवा म्हणजे 12 पुरुष किंवा 18 महिला, 8 पुरुष आणि 16 किंवा आणि, हे इथं महत्त्वाचं आहे. असं ज्यावेळी असेल त्यावेळी आपण काय करतोय, तर इथं पुरुष लिहून घेतोय, इथं महिला लिहितोय आणि इथे लिहितोय दिवस. आता पुरुष आहेत 12, 18 महिला आहेत. 12 पुरुष 18 महिला 14 दिवसात करतात. 8 पुरुष 16 महिला किती दिवसात करतील असा प्रश्न आहे. हे फक्त आपण इथं मांडून घेतलेलं आहे.
हे कसं सोडवतोय बघा आपण. 12 गुणुले 18 गुणुले 14 डिवाइड करतोय. या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांची ॲडिशन करायची. 12 गुणुले 16 प्लस 18 गुणुले 8. आता याचं उत्तर किती येईल? 12 गुणुले 18 गुणुले 14 भागिले अधिक 144. 12 गुणुले 18 गुणुले 14 336 आलेला आहे. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 8 96, 14 दोन्ही 28, 92 18. म्हणजे 9 दिवस आपलं उत्तर आहे. अगदी ओरली सॉल्व्ह होतोय हा प्रश्न. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रॅक्टिस जर केली या प्रश्नाची तुम्ही तर डायरेक्ट ही स्टेप लिहू शकताय तुम्ही. त्यामुळे आणि अगदी ओरली काही सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाऊ शकतोय. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 9 दिवस. 9 दिवसात 8 पुरुष आणि 16 महिलांना ते काम पूर्ण करण्यासाठी 9 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, ट्रिक्स समजल्या असतील, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या सर्व TET देणाऱ्या शिक्षक मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशा सोप्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. नवनवीन ट्रिक्स आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, वेळेचे नियोजन करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.